ಏನ್ ಕತೆ ಆಯಿತು, ಸೊ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಇವ್ರು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋದ್ರು ನೋಡಿ. ಅತಿ ದೊಡ್ಡ ರಾಬರಿ ಪ್ರಕರಣ ಬೆಳಕಿಗೆ ಬಂದಿದೆ, ರಣರೋಚಕ ಅಂತಾನೆ ಹೇಳ್ಬೋದು. ರಾಬರಿ ಬಳಿಕ ಸಂದೀಪ್ ಪಾಟೀಲ್ ಎಂಬಾತನನ್ನ ಕಿಡ್ನಾಪ್ ಆಗುತ್ತೆ. ಸೊ ಗನ್ ಪಾಯಿಂಟ್ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಕಿಶೋರ್ ಸೇಠ್ ಸಹಚರಿಂದ ಕಿಡ್ನಾಪ್ ಮಾಡಲಾಗುತ್ತೆ. ಸೊ ಕಂಟೈನರ್ ಹೈಜಾಕ್ ನಿಂದ ನೀನೇ ಕಾರಣ ಅಂತ ಸಂದೀಪ್ಗೆ ಚಿತ್ರಹಿಂಸೆಯನ್ನ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಕಿಶೋರ್ ಸೇಠ್ ಏನಿದಾರಲ್ಲ ಅವರು ಸಹಚರರು ಒಂದಿಷ್ಟು ಚಿತ್ರಹಿಂಸೆ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಆರಂಭ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸೊ 1.5 ತಿಂಗಳು ಒತ್ತೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಅವ್ರನ್ನ ಸಂದೀಪ್ಗೆ ಟಾರ್ಚರ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಆರಂಭ ಮಾಡ್ತಾರೆ. ಹಣ ಎಗರಿಸಿರುವುದು ನೀನೇ, 400 ಕೋಟಿ ಎಲ್ಲಿದೆ ಅಂತ ನೀನು ಹೇಳಬೇಕು ಅಂತ ಬೆದರಿಕೆ ಕೂಡ ಹಾಕ್ತಾರೆ. ಈಗ ಕಿಡ್ನಾಪ್ ಪರ್ಸನ್ ನಿಂದ ಒಂದಿಷ್ಟು ತಪ್ಪಿಸಿಕೊಂಡು ಬಂದಂತ ಸಂದೀಪ್ ಪಾಟೀಲ್ ತಪ್ಪಿಸಿಕೊಂಡು ಬಂದ ಅವನು ನಾಸಿಕ್ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ ಒಂದಿಷ್ಟು ಪ್ರಕರಣ ಕೂಡ ದಾಖಲಿಸ್ತಾನೆ. ದೂರಿನಲ್ಲಿ 400 ಕೋಟಿ ಹಣದ ವಾಹನ ಅಪಹರಿಸುವುದು ಉಲ್ಲೇಖವನ್ನ ಮಾಡ್ತಾನೆ. ಸಂದೀಪ್ ನೀಡಿದ ದೂರಿನನ್ವಯ 5 ಕೂಡ ಬಂಧಿಸ್ತಾರೆ. ಇನ್ನೂ ಕೂಡ ಇನ್ನೇನೇ ಇಬ್ಬರಿದ್ದಾರೆ, ಅವರು ಕೂಡ ಒಂದಿಷ್ಟು ಶೋಧ ಮಾಡುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ಮೊದಲನೇದಾಗಿ ಸಂದೀಪ್ ಏನು ಮಾತಾಡಿದ್ದಾನೆ ಹಾಗಾದರೆ, ಸೊ ಯಾವಾಗ ಈ ಘಟನೆ ಆಯಿತು ಅದೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿ ಹೇಳಿದ್ದಾನೆ. ಒಂದ್ಸರಿ ಬನ್ನಿ ನೋಡ್ಕೊಂಬರೋಣ. मी संदीप पाटील नाशिकवरून बोलतोय. आज एका मोठ्या रॉबरीचा खुलासा करतोय. कर्नाटकमध्ये चोरला घाटामध्ये 400 करोडची झालेली एक मोठी रॉबरी. 16 ऑक्टोबर रोजी चोरला घाटामध्ये रात्रीच्या वेळेस 2 कंटेनरमध्ये 400 करोड रुपये जे गोव्यातून कर्नाटक मार्गे बालाजी ट्रस्टला जात असताना चोरला घाटात रात्रीच्या वेळेस लुटले गेले. त्यामध्ये 2000च्या जुन्या नोटा होत्या. ते ज्या आरोपींनी लुटले त्या आरोपींनी लुटल्यानंतर त्या आरोपी त्या नोटांचा मूळ मालक म्हणजे ठाण्यातील एक मोठा बिल्डर किशोर सावळा, ते 400 करोड रुपये त्यांचे होते. त्या आरोपी त्यांनी दुसऱ्या दिवशी त्या किशोर सावळा यांना व्हॉट्सअप कॉल करत ते 400 करोडच्या बदल्यात नवीन नोटा 100 करोड रुपयाची मागणी केली. तर त्या आरोपी जे होते ते किशोर सावळाला 100 कोटीची मागणी हे माझ्या नावाने करत होते. म्हणजे किशोर सावळाला व्हॉट्सअप कॉल करत सांगत होते की मी संदीप पाटील आहे, हे तुमचे कंटेनर 400 करोडचे मी लुटले आहे, तुम्हाला हे तुमचे जुन्या नोटा 400 करोड पाहिजे असल्यास तुम्ही मला नवीन नोटा 100 करोड रुपये द्या. त्यावेळी त्या आरोपी काही दिवस फक्त किशोर सावळाला व्हॉट्सअप कॉल करत 100 कोटीची मागणी करत होते व त्याला किशोर सावळाला माझा फोटोही त्यांनी व्हॉट्सअपला पाठवला व त्यांना बोलले की मी संदीप पाटील उर्फ भाऊ पाटील इगतपुरी तालुक्यात राहतो, तुम्ही माझी इगतपुरी तालुक्यात माहिती घेऊ शकता. त्यानंतर अनेक दिवस किशोर सावळाला माझ्या नावाने 100 कोटीची मागणी करत असताना ते आरोपी समोर येत नव्हते, फक्त व्हॉट्सअप कॉलवर किशोर सावळाशी बोलत होते. मग किशोर सावळा याने माझे फोटो इगतपुरी तालुक्यात व नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी फिरवत माझी माहिती घेतली व किशोर सावळा यांचा जवळचा माणूस जो पोलीस खात्यात आहे जयेश कदम यांनी मला 20 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या वेळेस व्हॉट्सअप कॉल करत माझी पूर्ण माहिती घेत मला काही प्रश्न विचारत की तुझ्या नावाची तक्रार आलेली आहे, तुझी आम्हाला चौकशी करत आहे, तू आम्हाला उद्याच्या उद्या घोटी येथे भेटायला ये. मग त्यानंतर 21 तारखेला दिवाळी असल्यामुळे मी त्यांना म्हटलो मी परवा तुम्हाला भेटायला येतो. मग मी 22 तारखेला त्यांना भेटायला घोटीला गेलो असता त्यांनी मला बलजबरी त्यांच्या फॉर्च्युनरमध्ये बसवले व नाशिक दिशेने घेऊन जात असताना त्या गाडीमध्ये असणारे संबंधित विशाल नायडू, सुनील धुमाळ हे मला काही प्रश्न विचारत असताना की तूच भाऊ पाटील आहे का, तूच आमचे शेटचे कंटेनर लुटले आहे, आमच्या शेटनी तुझा व्हॉट्सअपला फोटो पाठवला आहे, ते आरोपी तुझ्याच नावाने फोन करताय, तुझ्याच नावाने 100 कोटीची मागणी करताय, असे विचारत मला त्यांनी मारहाण करणं चालू केलं. मग विशाल नायडूकडे असलेली बंदूक ती विशाल नायडूंनी काढत माझ्या कानावर लावली व मला बोलले की आमचे शेटचे 400 करोड रुपये तू आताच्या आता देऊन टाक, कारण की तूच भाऊ पाटील आहे, तुझाच फोटो आम्हाला आला आहे, तुझ्याच नावाने आम्हाला फोन येत आहे, आमचे शेटचे 400 करोड रुपये तू देऊन टाक, तुला मी इथंच ठार मारून टाकाल.
आमच्या शेठने आम्हाला सांगितलं आहे की याच्याकडनं कुठल्याही प्रकारे आपले लुटलेले कंटेनर तुम्ही घेऊन या. त्यामुळे मी त्यांना सांगत आलो की खरंच हे कंटेनर मी लुटलेले नाही, कोणीतरी माया नावाने तुमची दिशाभूल करतोय, माझा फोटो फिरतोय, माझा फोटो तुम्हाला चुकीच्या हेतूने फिरवतोय व मला अडकवण्याचा काहीतरी प्रयत्न करतोय. मग त्यावेळी ते काही एक ना ऐकता मला मारहाण करत मग त्यांनी किशोर सावळा व विराट गांधी यांना व्हॉट्सअप कॉल केला. व्हॉट्सअप कॉल केल्यानंतर किशोर सावळा, विराट गांधी हेही मला ते सांगत होते की आमचे 400 करोड आत्ताच्या आता देऊन टाक, नाहीतर माझे माणसं तुला इथंच मारून टाकतील. मी त्यांनाही ते सांगितले का खरंच याच्यामध्ये माझा काही संबंध नाही, मला कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करतोय, कोणीतरी माया नावाने तुमची दिशाभूल करतोय. मग मी त्यांना सांगितलं का तुमचे माणसं मला मारहाण करताय, माझ्या कानाला बंदूक लावताय, हे चुकीचे आहे, मी तुमच्या नावाची पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करेल. तर किशोर सावळा व विराट गांधी मला बोलत होते की आम्ही शिपायांपासून, अधिकाऱ्यांपासून तर न्यायाधीश हे सगळे विकत घेऊ शकतो, तू कोणाजवळ आमची तक्रार कर, उलट आम्ही यांनाच मॅनेज करून तुझ्यावरच गुन्हा दाखल करून तुला अडकून टाकू. मग त्यावेळी वाडीवारा आल्यानंतर यांनी मला गाडी खाली ढकलून दिले व जाता जाता मला सांगितले की तू आमच्या नावाची कुठं तक्रार केली तर तुला आम्ही गायब करून टाकू आणि तुला मारून टाकू. मग मी घरी आल्यानंतर हा प्रकार सगळा बघितल्यानंतर मी खूप घाबरून गेलो. मी हा प्रकार कोणाला सांगितला नाही व त्यानंतर काही दिवस शांत बसलो. व काही दिवसानंतर मला जयेश कदम यांचे फोन आले व किशोर सावळा जयेश कदम यांच्या फोनवरून माझ्याशी बोलत की मला माहीत पडले की हे जे कंटेनर लुटले आहे ते विराट गांधी व विशाल नायडू यांनीच लुटलेले आहे. मग व हा प्रकार जो काय झाला आता हा तुम्हाला सांगू नको व शांत बसण्याची मला धमकी दिली. त्यानंतर मी काही दिवसानंतर काही लोकांचा सल्ला घेत व हिंमत ठेवत किशोर सावळा यांच्या ठाण्यातील ऑफिसला त्यांची भेट घेतली व त्यांना नेमकी मला तुमचा जो माणूस आहे विराट गांधी यांनी मला या प्रकारामध्ये कोणत्या हेतूने अडकवण्याचा प्रयत्न केला, माझं नाव का घेतलं, माझा फोटो का फिरवला, त्यांचा उद्देश काय होता, ही विचारणा केली असता मला किशोर सावळा यांची उडावडीची उत्तरं मिळाली. त्यानंतर मी त्यांना बोललो की विराट गांधी हा तुमचाच माणूस आहे, त्यांनी तुमचेच पैसे लुटले, मग माझं नाव का अडकवलं, मला फसवण्याचा काय प्रयत्न केला, हे त्यांना विचारलं असता ते मला म्हणे आता तू शांत बस, कोणाला सांगू नको, जे झालं तू आता हे प्रकरण विसरून जा. त्यानंतर मला त्यांच्या ऑफिसमध्ये माहीत पडलं की हा प्रकार फक्त 400 करोडचा नसून हा 1000 करोडचा प्रकार आहे. हे जे कंटेनर लुटले गेले हे फक्त 400 करोड नव्हते, हे टोटल 1000 करोडच्या जुन्या नोटा होत्या. त्यानंतर मी निघून आलो घरी. मग विचार केला की एवढं मोठं प्रकरण आहे, एवढं मोठं प्रकरण जर का मी उद्या याची कुठं तक्रार दिली तर हे खरंच सगळे अधिकारी विकत घेऊन उलट माझ्यावरच गुन्हा दाखल करून हे मलाच अडकून टाकतील. पण मी त्यानंतर काही लोकांचा सल्ला घेत व वकिलाचा सल्ला घेत विचार केला की आज मी विराट गांधी याला सोडलं, विराट गांधीवर गुन्हा दाखल नाही केला तर विराट गांधी वापस दुसऱ्या ठिकाणी एखादा मोठा कांड करल आणि माझं नाव लटकून टाकल. त्यामुळे हिंमत ठेवून मी 17 डिसेंबरला मी नाशिक ग्रामीण SP बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन यांना सर्व काही हा प्रकार सांगितला व यांच्यावर तक्रार अर्ज करून यांची चौकशी करून यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून तक्रार अर्ज केला. अर्ज केल्यानंतर तो अर्ज त्यांनी LCBचे प्रमुख रवींद्र मगर साहेब यांच्याकडे देत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचा जो आदेश दिला. पण आज त्या तक्रार अर्जाला 14 दिवस उलटून देखील मी 1 दिवस आड या तक्रार अर्जाचा पाठपुरावा करतोय. पण त्या पाठपुरावा करत असताना 2-2 ते 3-3 घंटे मी LCB ऑफिसला थांबतोय. LCB ऑफिसला थांबल्यानंतर रवींद्र मगर साहेब माझ्याशी काही सेकंद बोलून मला ऑफिसमध्ये न बोलता बाहेरच्या बाहेर काही सेकंद बोलून मला पाठवून देण्याचे काम करताय. त्यामुळे मला आता या प्रकरणामध्ये शंका येत आहे की विशाल नायडू व किशोर सावळा यांनी सांगितल्याप्रमाणे की आम्ही कोणतेही अधिकारी, शिपाई तर न्यायाधीश हे विकत घेऊ शकतो, तर त्यांनी रवींद्र मगर साहेबांना तर मॅनेज केले नाही ना, अशी मला शंका येते. त्यामुळे माझी नाशिकचे ग्रामीण SP बाळासाहेब पाटील यांना विनंती आहे
व राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे की हे संबंधित अधिकारी जेवढे आता जर का मॅनेज झाले असतील तर हे प्रकरण दाबण्यासाठी माझ्यावर कट रचून माझ्यावरच खोटा गुन्हा दाखल करू शकता व मला खोट्या गुन्ह्यात अडकू शकता, नाहीतर माझी हे प्रकरण दाबण्यासाठी हत्याही घडवू शकता. त्यामुळे यापुढे माझा कुठेही संशयरित्या ॲक्सिडेंट झाला या संशयास्पद मृत्यू झाला तर याला सर्वस्वी जबाबदार रवींद्र मगर साहेब जे त्यांना मॅनेज झालेले आहे व यातले मुख्य आरोपी किशोर सावळा, विराट गांधी, सुनील धुमाळ, विशाल नायडू व जयेश कदम हे सर्व माझ्या मृत्यूला जबाबदार असणार. त्यामुळे माझी नाशिक ग्रामीणचे SP ಬಾಳಾಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್ व राज्याचे ಏನೋ ಕಿಡ್ನಾಪ್ ಆಗಿರುವಂಥ ಸಂದೀಪ್ ಅವರು ಭಾಳ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಹಣ ಲೂಟಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ನನ್ನ ಹೆಸರು ಹೇಳ್ಕೊಂಡು ಒಂದು ಕಡೆ ವಾಟ್ಸಪ್ ಕರೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಕಿಶೋರ್ ಅವರಿಗೆ ಪದೇ ಪದೇ ನಿಮ್ಮ ನೋಟ್ಗಳನ್ನು ಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಒರಿಜಿನಲ್ ಇರುವಂಥ ಅಂತಂದರೆ 500 ಮುಖಬೆಲೆಯ ನೋಟುಗಳನ್ನು 100 ಕೋಟಿ ನನಗೆ ಕೊಡಬೇಕು, ಅದಾದ ನಂತರ ನಿಮಗೆ 2 ಕಂಟೈನರನ್ನು ನಾನು ವಾಪಸ್ ಕೊಡ್ತೀನಿ ಅನ್ನುವಂಥ ಲೆಕ್ಕಾಚಾರದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ವಾಟ್ಸಪ್ ಕಾಲನ್ನು ಬರ್ತಾ ಇತ್ತಂತೆ. ಸೊ ಈಗ ಸಂದೀಪ್ ಅವರ ತಮ್ಮನ ಹೆಸರು ಹೇಳಿಕೊಂಡು ಒಂದಿಷ್ಟು ಜನ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ನೋಡಿ, ನಾನು ಸಂದೀಪ್ ಅವರ ಸಂಬಂಧಿಕ ಅನ್ನುವಂಥ ಲೆಕ್ಕಾಚಾರದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂತ, ನೀವು ಬೇಕಾದರೆ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೂ ಮಾಡಬಹುದು ನಾಸಿಕಲ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು ಅಂತೆ. ಸೊ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಒಂದಿಷ್ಟು ಸಂದೀಪ್ ಕಿಡ್ನ್ಯಾಪ್ ಆದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾಸಿಕಿಗೆ ಬರ್ತಾರೆ. ಸೊ ನಾಸಿಕಿಗೆ ಬಂದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಜನವರಿ 1ನೇ ತಾರೀಕು ಸೊ ದೂರನ್ನು ದಾಖಲಿಸ್ತಾರೆ. ದೂರ ದಾಖಲಿಸಿದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಕೂಡ ಒಂದು ರೀತಿಯಾಗಿ ಶಾಕ್ ಆಗ್ತಾರೆ. ಯಾಕೆ ಅಂತಂದರೆ ಸೊ ಈ ಕಂಟೈನರ್ ಹೈಜಾಕ್ ಪ್ರಕರಣಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಾಗಿ ಕೆಲ ದಿನಗಳ ಬಳಿಕ ನಾಸಿಕಿಗೆ ಮೂಲದ ಸಂದೀಪ್ ಪಾಟೀಲನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ರಿಯಲ್ ಎಸ್ಟೇಟ್ ಕಿಶೋರ್ ಶೇಟ್ ಸಹಚರರು ಗನ್ ಪಾಯಿಂಟ್ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಒಂದಿಷ್ಟು ಅಪಹರಿಸಿ ಅವನನ್ನು ಚಿತ್ರಹಿಂಸೆ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಆರಂಭ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದಾದ ನಂತರ 1.5 ತಿಂಗಳು ಕಾಲ ಅಕ್ರಮ ಬಂಧನದಲ್ಲಿ ಇಡ್ತಾರೆ ಇವನ್ನ ಸಂದೀಪ್ನ. ಸೊ ಇವರು ಸಂದೀಪ ಹಂಗೋ ಹಿಂಗೋ ಮಾಡಿಕೊಂಡು ಸೊ ಒಂದಿಷ್ಟು ಹೊರಗಡೆ ಬರ್ತಾರೆ, ಅವರಿಂದ ತಪ್ಪಿಸ್ಕೊಂಡು ಹೊರಗಡೆ ಬರ್ತಿದ್ದ ಹಾಗೆ ಸೊ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಸಂದೀಪು 2026 ಜನವರಿ 1ರಂದು ದೂರು ದಾಖಲಿಸ್ತಾರೆ. ಈ ದೂರಿನಲ್ಲಿ ಪ್ರಮುಖವಾಗಿ ಗಮನಿಸಬೇಕಾಗಿರುವಂಥದ್ದು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ 400 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ನಗದನ್ನು ಸಾಗಿಸ್ತಾ ಇದ್ದಂಥ ವಾಹನವನ್ನು ಅಪಹರಣದ ಬಗ್ಗೆ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಉಲ್ಲೇಖವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಸೊ ಈ ವಾಹನ ಯಾವಾಗ ಹೋಗ್ತಾ ಇತ್ತು, ಏನು ಕತೆ, ಯಾರ್ಯಾರು ಇದ್ರು ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆಯೂ ಕೂಡ, ಜೊತೆಗೆ ಇದೇ ದೂರಿನ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಈವರೆಗೆ ಗುಪ್ತವಾಗಿದ್ದಂಥ ಕಂಟೈನರ್ ಹೈಜಾಕ್ ಪ್ರಕರಣಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಹಾಗೆ ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ಬಹಿರಂಗ ಆಗೋಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಸೊ ಅಪಹರಣ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಪೊಲೀಸರು ತಕ್ಷಣ ಕಾರ್ಯಾಚರಣೆಗೆ ಆರಂಭ ಮಾಡ್ತಾರೆ. 4 ಬಂಧಿಸ್ತಾರೆ. ಆರೋಪಿಗಳು ಬಂಧಿಸಿ ಇನ್ನೂ 2 ಪ್ರಮುಖ ಆರೋಪಿಗಳು ಯಾರಿದ್ದಾರೆ ಅವರನ್ನು ಹುಡುಕುವಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂಥದ್ದು. ಅಂತಂದರೆ ಸಂದೀಪ್ ಪಾಟೀಲ್ ಬಿಚ್ಚಿಟ್ಟಂಥ ಈ 400 ಕೋಟಿಯ ರಾಬರಿ ಪ್ರಕರಣ ಇದೆಯಲ್ಲ, ಇಡೀ ದೇಶಾದ್ಯಂತ ಸಂಚಲನವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂಥದ್ದು, ಇಡೀ ದೇಶಾದ್ಯಂತ ಸಂಚಲನವನ್ನು ಮೂಡಿಸ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ಅದಾದ ನಂತರ SITಗೆ ತನಿಖೆಗೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ CM ಒಂದು ಕಡೆ ಆದೇಶವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಸೊ SIT ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮಾಡಲೇಬೇಕಾಗಿರುವಂಥದ್ದು. ಯಾಕೆ ಅಂತಂದರೆ ಸೊ ಪ್ರಕರಣದ ಗಂಭೀರತೆ ಹಾಗೂ ಹಣದ ಮೊತ್ತವನ್ನು ಪ್ರಮಾಣವನ್ನು ಗಮನಿಸಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ದೇವೇಂದ್ರ ಫಡ್ನವೀಸ್ ಅವರು ಈ ದರೋಡೆ ಪ್ರಕರಣವನ್ನು ವಿಶೇಷ ತನಿಖಾ ತಂಡಕ್ಕೆ ಒಪ್ಪಿಸಿ ಒಂದು ಕಡೆ ಆದೇಶವನ್ನು ಹೊರಡಿಸಿಬಿಡ್ತಾರೆ. ತನಿಖೆ ಭಾಗವಾಗಿ ಕರ್ನಾಟಕ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮತ್ತು ಗೋವಾ ರಾಜ್ಯಗಳ ಪೊಲೀಸರ ಪಡೆಗಳ ಸಂಯುಕ್ತ ತನಿಖೆ ಒಂದು ಕಡೆ ಗಮನಿಸ್ತಾ ಹೋದರೆ ಕಾರ್ಯಾಚರಣೆ ಆರಂಭ ಆಗುತ್ತೆ. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಪೊಲೀಸ್ ವರಿಷ್ಠಾಧಿಕಾರಿ ಕೆ ರಾಮರಾಜನ್ ಅವರಿಗೆ ತನಿಖೆಯ ಸಂಪೂರ್ಣ ಸಹಕಾರ ನೀಡುವಂತೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರವು ಕೂಡ ಅಧಿಕೃತವಾಗಿ ಪತ್ರವನ್ನು ಕೊಡುತ್ತೆ. ಈ ಕುರಿತು ಪತ್ರ ಬಂದಿರುವುದಾಗಿ ಬೆಳಗಾವಿ SP ರಾಮರಾಜನ್ ಅವರು ಕೂಡ ದೃಢಪಡಿಸ್ತಾರೆ. ಈ ರೀತಿ ಆಗೋಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ CM ಅವರು ನಮಗೂ ಕೂಡ ಪತ್ರವನ್ನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ, ಒಂದಿಷ್ಟು ಸಹಕರಿಸಿ ಅಂತ.